तर मंडळी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा विषय आहे आपला भुईमुगाचा शेंगा आणि भुईमुगाच्या शेंगाचा लावण्यापासून तर काढणीपर्यंत आणि परत आपल्या खाण्यापर्यंत खूप असा मस्त प्रवास आहे. आणि त्या त्या प्रवासाचा तुम्ही सुंदर असा क्षण बना. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आपलं भुईमुग काढायचं काम चालू झालेलं आहे. हा उन्हाळी भुईमुग आहे. हा भुईमुग आपण फेब्रुवारीत केला होता, तर आणि आता जुलैचा महिना चालू आहे. तर जुलैमध्ये आपण काढायला सुरुवात केली आहे. पण पावसामुळे वाळायला जर थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे, तरीसुद्धा शेंगा शेडमध्ये अशा सावलीसुद्धा खूप छान प्रकारे वाळलेला आहे. काही अडचण नाही, त्याला काही बुरा वगैरे काही येत नाही. ऊन पडलं की बाहेर घ्यायच्या, काहीच अडचण नाही. शेंगाला लाग कसा लागलेला आहे, लाग म्हणजे ते शेंगा ज्या लागलेल्या असतात ना, भरपूर अशा प्रमाणात त्याला लाग म्हणतात आमच्याकडं. आणि ही 3 दाणी शेंगा आहे, 3 ते 4 दाणी शेंगा आहे ही. आणि हिचं कसं फोडायला काही त्रास नाही, शेंगदाणे पटपट निघतात. त्यामुळे असा भुईमुग आपण केला आहे, कंटाळा नाही आला पाहिजे. आणि हा भुईमुग हे बघ, 3 दाणी 4 दाणी असा भुईमुग आहे. याच्यातला दाणा पण खूप मोठा असतो आणि टेस्ट पण छान असते. काय एवढी काही हे नाही, गावरान भुईमुग नाही हा, ही वेगळी जात आहे ही. आणि बरंच काही भुईमुग काढायचं राहिलेलं, काही काढून गोण्यात भरून झालेलं आहे. आता आपल्या शेंगा आणलेल्या आहे शेतातल्या, आपण थोड्या भाजून बघू नाही का. आता तर 2 तवे ठेवणार आहे, तर भाजून शेंगाचा आधी आनंद घेणार आहे. अशा शेंगा मिठासोबत खायच्या बरं का. आणि बाहेर पावसाचं वातावरण, अशा वल्ल्या शेंगा भुईमुगाच्या खूप सुंदर. आता ही टोकर भरून ठेवलेली आहे, अशा वाळे की टोकरीत भरून घ्यायच्या. आता पालकच्या शेंगा काढून घेतलेल्या आहे, तिची माती गळत असते 3-4 दिवसाच्या खाली. आणि आता उकडायच्या शेंगा आहे आपल्या. तर उकडायसाठी काय करायच्या, मोठे मोठे शेंगा बघून घ्यायच्या. ज्या आपण अशा वरल्या शेंगा घ्यायच्या, त्या जास्त थोड्या मोठ्या दाण्याच्या पाहिजे. त्यानंतर त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. आणि मग ते ना, तुम्हाला दाखवलं, अशा एक हाताने फोडायच्या किंवा तुम्ही बत्त्याच्या साह्याने सुद्धा फोडू शकता, किंवा वरोटा असला तरी सुद्धा. आणि बघा, आता उकडलेली शेंग किती मीठ वगैरे टाकून आपण उकडले. आणि अशा आज गुरुवार आहे, त्या दिवशी मी आज शेंगा भाजून उकडल्या होत्या. आणि शेतातून शेंगा आणायच्या आणि डायरेक्ट ताटात घ्यायच्या. आणि बघा कसे दाणे, याची जर तर तुम्ही बघितले ना, अप्रतिम आहे. तर शेंगा फोडायच्या कशा, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. बघा, अशा जाड जाड शेंगा चांगल्या स्वच्छ पाण्याने 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आहे. एक एक शेंग जशी जशी फोडली तशी तशी त्या तुम्हाला दिसत असं कसे तोंड उकडलेले आहेत. जर तोंड उकडलेले नाही तर ते मिठाचं पाणी त्यात जात नाही आणि शेंगे व्यवस्थित लागत नाही. त्यासाठी तोंड हे उघडेच झाले पाहिजे शेंगाचे. जे मिठाचं पाणी ते शेंगात गेलंच पाहिजे, जास्त नाही. आणि एकदम परफेक्ट प्रमाणात आपण शेंगा फोडलेला आहे. आणि एकच किंवा अर्धाच ग्लास पाण्याचा वापर एकदम कमी करायचा आहे. बस, शेंगा पूर्ण भिजल्यासुद्धा नाही पाहिजे, कारण वल्ले शेंगा आहे, खूप गिळगिळ होतात ते. आणि 2 शिट्ट्यातच शिजतात बरं का. हे बघा, आपल्या शेंगाच्या गोण्या कशा भरून भरून बघा तयार आहे. बाकी शेंगा कशा वाळत आहेत तुम्ही बघा. आणि वाळल्याशिवाय आपण टाकू शकत नाही, कारण त्याला बुरा येण्याची भीती असते. पण आम्ही मोकळ्या शेडमध्ये ठेवतो हवेशीर. आणि मग अशा जरी भरल्या तर काय करायच्या, गोण्यांचे तोंड बांधायचे नाही. आणि शेंगाला बरं येत नाही. तर बघा, आता एवढे शेंगा राहिलेले आहे, ते पुढच्या नेक्स्ट भागात बघू. कसा वाटला आजचा ब्लॉग. धन्यवाद.